जे नियमामध्ये बसतात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली। मराठा समाजासाठी सरकारने अनेक गोष्टी केल्यात असं फडणवीसांनी म्हटलंय। तर कमिटीकडून नियमांप्रमाणे जात प्रमाणपत्राचं वाटप सुरू असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। प्रमाणपत्र मागितलंय आणि खूप प्रमाणपत्र पेंडिंग आहेत अशी परिस्थिती नाही। जे प्रमाणपत्र मागितले जातात त्यातले जे त्या नियमात बसतात ते सगळे दिले जातात। कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत, उलट अधिक ताकदीने आम्ही त्या चालवतो। आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेलं आहे। मी सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांसाठी लढतोय असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं। तर कोणी ओबीसींसाठी लढेल, कोणी मराठा समाजासाठी, तर कोणी धनगर समाजासाठी लढेल, पण शेतकऱ्यांसाठी लढावं असं मला वाटतं असं महत्त्वाचं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं। शेतकरी सुखी झाला तर कुठल्याच जातीला आरक्षणाची गरज पडणार नाही, हे बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। ते त्यांच्या ठिकाणी सक्षम आहे, पण मी पहिलेच ठरवलं आहे की कुठल्याही जातीच्या संदर्भात आपला संदर्भ येऊ नये। कारण मी शेतकरी म्हणून लढतो आहे, मी दिव्यांग म्हणून लढतोय, मी मजूर म्हणून लढतोय। तर त्या हा मजूर, शेतकरी, दिव्यांग सगळ्याच जाती धर्मात आहे आणि म्हणून मला वाटते तो प्रत्येक जण कोणी ओबीसीचा लढा लढेल, कोणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढेल, कोणी मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढेल। मला असं वाटतं की मी शेतकऱ्यासाठी लढावं। शेतकरी हा सगळ्याच जातीत आहे, तो सगळ्याच धर्मात आहे। शेतकरी सुखी झाला तर मला वाटते कोणत्याच जातीला आरक्षणाची गरजच पडणार नाही, एवढी ताकद शेतकऱ्याच्या जमिनीत आहे। लक्षात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।